श्री गुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्री मात्रे नमः। काली परमपूज्य श्रीमद कृष्णाश्रम स्वाम्यांगेल्या पुण्यतिथी आशिल्लो आणि आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी ह्या श्रीमद केशवाश्रम स्वाम्यांगेल्या पुण्यतिथी असं तरी दोन्ही स्वाम्यांगेल्या समाराधना आम्ही ओटोची ऑनलाईन करतोच। आईचे प्रोग्रामाचे आरंभ मी सभा प्रारंभ प्रार्थनेने करतोच। ओम दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरल्लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्यो जात शंकर सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमस्कारः। ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्म तेजसे कविष्णु हर रूपाय नमः श्री गुरुमूर्तये अज्ञानध्वान्तपटल विद्वंसन दिवाकरान् सच्चिदानंद बोधैक सुधाम्बुदिकलानिधीन् आदिव्याधि भयग्रस्त प्रपन्न जन रक्षकान् वन्दे बद्धाञ्जलि श्रीमत् परिज्ञानाश्रमान् गुरून् इलापातालनाकस्थ पूजित श्री शिवेशितुः चरणाम्बुरुहन्यस्त मनोवाक्काय संभ्रमान् ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनान्तरे छात्रवृंद सुखाधारान् भजे श्री शंकराश्रमान् उपमा भाव महिमा जित सर्वारिमण्डलान् सारस्वत द्विजवरैराराधित पदाम्बुजान् ओजस्लान् महामोह ग्राहग्रासैक कर्मणि नमाम्यानंद रूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून् एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्याविष्टमानसान् यमादि योग संपत्ति ब्राजमान मुनीश्वरान् ऐश्वर्यादखिलार्थानां दायकान् करुणानिधीन् ईडे योगाम्बुधि क्रीडा सक्तान् श्री शंकराश्रमान् ओजस्विन सुतपसा द्वैताब्दि बड़वानलान् स्वांग्रभ्य शरणो धर्तृं सौमी श्री केशवाश्रमान् औपादिके कर्मगर्ते मोहित भ्रांत चेतसां समुद्धरण धौरेयान् वन्दे श्री वामनाश्रमान् रञ्जसा तमसः पारमुनायासे न सर्वदा नृपशून्यतो नौमि कृष्णाश्रमयतीश्वरान् अहं वन्दे मनोवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् मुहुः संस्तवैः पर्या भक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः करकञ्ज भवांस्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान् आनन्दरूपिण श्रीमद् आनन्दाश्रम सद्गुरून् खब्रह्मा विष्टहृदयान् द्वैतध्वान्त दिवाकरान् प्रशान्तदान्तोपरतान् परिज्ञानाश्रमान् नुमः गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थनिरूपणे संविज्ञान तपोदीप्तान् निगमागमपारगान् संविद्देवी समासक्तान् श्रुत्यन्तपथदर्शकान् सद्यो जातान् नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान् भुः पराः स्वामिन् पराः।
ॐ श्री गुरुपादुका स्तोत्रम् प्रणम्य सौमिन्मार्गस्थानागमज्ञान् महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः प्रमाददोषजमलप्रविलापनकारणं प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरोः पादुका स्मृतिः यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्छिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रे हृदाज्ञयोः योगिनीनां चतुष्षष्ठिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चं निष्प्रपञ्चा गुरौ स्मृतिः तस्मात् श्रीपादुकाध्यानौ सर्वपापनिकृन्तनं पालनात् दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुकामन्त्रशब्दार्थं विमृशन् मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातूलराशिवत् काशीक्षेत्रन्निवासस्तव चरणजलन् जाह्नवी श्रीगुरोन्नः साक्षाद् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्तोऽन्यत्तीर्थदेव क्वचिदपि च वयन् न प्रतीमः पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रमत्रयोदशी आनन्दाश्रमशिष्याग्रौ सानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्रीविद्योपासनोद्याने मायूरं विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुम् बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्ज्वालतौ सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् शिष्यान्तःशोधने यद्वत्तद्वद्यन्त्रालिशोधने कौतुकं यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् भवरोगहरो यो भूच्छिवयोगपरो निशम् तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुम् शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुम् सारस्वतजनप्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् योऽनुकर्तुं विभुञ्चक्रे विश्ववस्त्वालयङ्करम् वस्त्वागारन्नुमस्तं श्रीपरिज्ञानाश्रमं गुरुम् निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्रीपरिज्ञानाश्रमं गुरुम् कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीद्धृतयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुम् दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गं योरुरोधतं
अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्. आता हांव एक विनंती करता, बाकी सगळ्यांनी तांगेले व्हिडिओ आणि ऑडिओची काय बंद करता म्हणून, आणि राजगोपाल भट मामाक विनंती करता की तांणी तांगेले उपन्यास सुरू करूयात. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आयच्या ह्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय म्हजो सप्रेम नमस्कार. काल आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापर गुरु परंपरेंतुले सप्तम सद्गुरु श्रीमद कृष्णाश्रम स्वामी तांगेल समाराधने दिवस आशिल्लो. कृष्णाश्रम स्वाम्यांगेल पूर्वाश्रमांतून ते नगरकर जावन आशिल्ले. तांगेल समाधी आमगो तसा शिरालींतू आमगेल चित्रापूर मठांत आसा. आमगेल मठाचे धर्मगुरु मोक्षगुरु मठाधिपती जावन तांगेल कालमान 1839 to 1863 अशी 24 वर्स ते विराजमान जावन आशिल्ले आमगेले पिठेरी. आज समाराधना केशवाश्रम स्वाम्यांगेली. आमगेल गुरु परंपरेंतुले पंचम सद्गुरु श्रीमद केशवाश्रम स्वामीजी. पूर्वाश्रमांतून तलगेरीकार आणि तांगेली समाधी आमगेल शिराली चित्रापर मठांत आसा. तांगेले कालमान 1785 to 1823 अशी 38 वर्स ते आमगेल मठाधिपती आमगेल धर्मगुरु आमगेल मोक्षगुरु जावन विराजमान जावन आशिल्ले. हे दोग जण विभूती पुरुषांगले पुण्य स्मरण करून हे दोग जणय गुरुवर्यांक स्मरण करून वंदन करून हांव आज मगल उपन्यास सुरू करता. आयच्या मगल उपन्यासाचो विशय श्रीमद आद्य शंकराचार्यांगेल शिवानंद लहरींतुले 3 श्लोक. आचार्यांनी अनेक स्तोत्र रचना केलेले आसा आणि प्रत्येक तांगेल जे स्तोत्र आसा ताजे एक स्वतंत्र एक वैशिष्ट्य एक विशेषता आसा. शिवानंद लहरी शिवानंद लहरी लहरी म्हळ्यार तरंग वेव. शिवानंद केन्ना भक्तू शिवभक्तू सगळं आराध्य दैवत जावन आशिल्ले तसल्या शिवागेल वट्टू एकीभूत जाता, युनाइट जाता, ताज्यांत लीन जाता, ताज्यांत सायुज्य प्राप्त करून घेता त्या शिवतत्वांतू. तवळ जो आनंद आविर्भूत जाता ताज्यांतू तगल हृदयांतू तगल अंतकरणांतू ताजी तरंग दॅट इज लहरी, शिवानंद लहरी. ह्या शिवानंद लहरींतू 100 श्लोक असते आणि प्रत्येक श्लोक त्या शिवानंदाचो एक तरंग एक वेव एक लहरी जावन आसा. हे स्तोत्र सर्व गुरुवर्यांकय अत्यंत प्रिय जावन आसा. आमगेल चित्रापर गुरु परंपरेंतुल्या गुरुवर्यांकय अत्यंत प्रिय जावन आसा हे स्तोत्र. आनंदाश्रम स्वामी, परिज्ञानाश्रम स्वामी आणि आता आमगेले श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामी तांगेल्या आशीर्वचनांतू
तांगेल स्वाध्यायांतू ह्या स्तोत्राची उल्लेख करता ती ब्रह्मीभूत श्रीमद आनंदाश्रम स्वाम्यांनी क्रमशः चित्रापूर सनबीम ह्या मासपत्रिकेंतू शिवानंद लहरींतुले सुमार 80 पेक्षा चड श्लोक घेवन ताजो कोंकणींतू अर्थ क्रमशः दिल्लेलो आशिल्लें आनी 1974 त्या वेळार हांवें चित्रापूर सनबीमात संपादक जावन आशिल्लो आनी आमगेल मठाचें प्रकाशन कार्य हांव पळोवन घेता आशिल्लो. हांव हें पुरा सनबीमांतू आनंदाश्रम स्वामीन दिल्लेलो पुरा लेख एकत्रित करून सार्थ शिवानंद लहरी म्हूण सान बुकलेट आमगेल मठा तर्फेने प्रकाशीत केलेलें आशिल्लें. आतां ते मठांतू आमगेल बुक शॉपांतू आसा की ना म्हाका समजत ना. शिवानंद लहरी भगवान रमण महर्षी तांकांय अत्यंत प्रिय जावन आशिल्लें आनी रमण महर्षियांनी ह्या शिवानंद लहरीन तावन 10 श्लोक संचयन करून संकलित करून सिलेक्ट करून हे 10 श्लोकाचे अर्थ तमिळ भाशेंतू तांगेल भक्तांक दिल्लेले आशिल्ले. अशी ह्या शिवानंद लहरीचे महत्व सर्वसामान्य आमचेसल्यांक मात्र न्ही उच्च साक्षात्कार करून कितें तसल्या महापुरुषांकय हाजे आकर्षण ह्या स्तोत्राचे आसा. शिवानंद लहरी म्हळ्यार एक अशीच एक स्तोत्र न्ही एक भक्तिशास्त्र जावन आसा. इज अ सायन्स ऑफ डिवोशन. भक्तिशास्त्र. भक्ती म्हळ्यार कसलें? देवान आमकां 3 हकार दिलेले आसा ती हेड हार्ट आणि हँड. हेड ज्ञान योग, हार्ट भक्ती योग, हँड कर्मयोग. आता हे देवान हे 3 हकार आमकां जे दिलेले आसा ती हे तिन्नीचे केन्ना आमी देवागेल खातीर म्हूण विनियोग करता ती उपयोग करता ती समर्पण करता ती तावळी ती भक्ती जाता. त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये अशें सांगल्या. तूं दिलेली वस्तू हे देवा हांव तुकाच अर्पण करता. मगल हेड मगल हार्ट मगल हँड हे पुरा तुगेल देणगी तुकाच हांव समर्पण करता. पुरंदरदासू एक पदांतू केरेय नीरनु केरेगे चेल्ली म्हूण म्हणटा. एकलो तळ्या मध्येंतू राबून जरी अर्गी दिता तर तो अर्गी दिवन ते उदक खंयतून काडता. खंयच्या तळ्यान तो राबला की त्या तळ्यान तावनूच ते उदक काडता आनी ते अर्घ्य ते तळ्यांतूच कशकी पडता. तशी देवान आमकां जे उपकरण दिल्लें आसा ती उपकरण ते टूल किट आमी देवागेल खातीरच केन्ना आमी उपयोग करता ती समर्पण करता ती त्या वेळार दॅट इज कॉल्ड एज भक्ती. ती भक्ती म्हणून घेता. आणि ह्या शिवानंद लहरींतू आचार्यांनी कशी हे तिन्नीचे आमी सदुपयोग करून आमगेल जीवन सार्थक करून घेवेद हाजे एक सुंदर रसमय विश्लेषण निरूपण त्यांनी केलेले आसा. शिवानंद लहरी म्हळ्यार अशीच एक स्तोत्र न्ही हे एक काव्य जावन आसा. काव्य म्हळ्यार कसलें? विश्वनाथ पंडित तागेले साहित्य दर्पणांतू काव्य म्हळ्यार शब्दाची व्याख्या परिभाषा डेफिनेशन दिता आसा. वाक्यम रसात्मकम काव्यम. एक वाक्य जालें की अडिना केन्ना ते रसात्मक जाता. तांतू रस श्रृंगार हास्य करुण वीर रुद्र भयानक शांत इत्यादी रस आसा ती केन्ना ते एक वाक्य जालें की अडिना केन्ना ते रसमय जाता त्यावेळा ताका काव्य म्हणटा ती म्हण. शिवानंद लहरींतू प्रत्येक श्लोक रसमय जावन आसा. प्रत्येक श्लोक ओतप्रोत जावन आसा. अनेक नमुन्याचे रस शांती रस इत्यादी
ओतप्रोत जावन आसा. आणि ह्या स्तोत्राची कौतुक आम्ही मात्र करचे नाही, स्वतः आचार्यांनीची ह्या स्तोत्राचे कौतुक केलेलं असं. तांगेल शिवानंद लहरीचे अखेरी त्यांनी सांगल्या, देवाक संबोधन करून देवाक उद्देशिसून आचार्य म्हणतात, नानालंकार युक्ताम कविता कन्यकाम त्वम ग्रहाण. हे भवानी शंकरा, अनेक नमुन्याचे अलंकाराने युक्त जावन विभूषित जावन असेल तसं ही चल्ली. कोणी चल्ली? कविता कन्यका, मगल पोएट्री म्हणल ही जी चल्ली असं. आणि ती चल्ली कशी असं? नाना अलंकार युक्ताम. शी इज अडॉर्न्ड विथ सो मेनी ऑर्नामेंट्स. तिक हांव समर्पण करता, तिक स्वीकार करी. लग्ना वेळारी परयतो विष्णू स्वरूप जावन असं म्हणून आम्ही ग्रहण करता ती. आणि तशीची फक्कल लक्ष्मी स्वरूप जावन असं म्हणून आम्ही लेखता ती. आणि कशकी लक्ष्मी त्या फकले गेल बापूसू लक्ष्मी स्वरूप जावन आशिल तसल्या आपणाक चलयेक नानालंकार विभूषित जावन आशिल्ली. त्या चलयेक हांव तुका विष्णू रूपी जावन आशिल्ला, तुका वरयता का तुका दिता असं म्हण कशकी त्या वेळार मंत्रान म्हणता ती. तशी हांगा आचार्य आपणागेल कविता कन्यकाम, आपणागेल ही कविता, हे काव्य, ही शिवानंद लहरी हीची एक कन्यका जावन असं, एक मेडन जावन असं, तिका हांव समर्पण करता असं. अँड व्हॉट इज द अलंकार हियर? थंय चलयेक व्हंकलेक अनेक अलंकार, भांगराचे इत्यादी. हांग अलंकार अर्थात फिगर्स ऑफ स्पीच, अनेक नमुन्याचे अलंकार, उपमा, रूपक, श्लेष, अनेक नमुन्याचे अलंकाराने विभूषित जावन आशिल तसली ही कविता कन्यका हांव तुका अर्पण करता असं म्हणून आचार्य स्वतः हे शिवानंद लहरीचे कौतुक करता असं ती म्हळ्यार हे स्तोत्र कितलेक उच्च दर्जाचे असं हे आम्ही अंदाज करूं. भगवद्गीतेंतून कृष्णाने 7th अध्यायांतून 4 नमुने भक्तांगेली एक श्रेणी केलेले आसा. भक्तांक 4 श्रेणींतून विभजन केलेलं आसा. 7th अध्याय श्रीमद भगवद्गीता. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी अशी 4 नमुन्याचे भक्तांगेले एक ग्रेडेशन, एक विभजन, एक क्लासिफिकेशन गीतेंतून श्रीकृष्णान केलेलं आसा. आणि हे 3 श्लोक आज हांव जे घेतले घेवचे आसा, हाजे एक स्वारस्य म्हळ्यार हे 4 नमुन्याचे जे भक्तांगेले एक संक्षिप्त रसमय अलंकारिक शैलींतून निरूपण आचार्यांनी हांगा केलेलें आसा. 4 भक्तांगेले एक दिग्दर्शन, एक कर्टन रेजर म्हणटा ती ह्या 3 श्लोकांतून आचार्यांनी केल्या. आर्त भक्ती, अर्थार्थी भक्ती, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त म्हळ्यार कसलें? आर्त म्हळ्यार कंगाल जाला, लाचार जाला, हात पाय पडल्यात म्हणतात न्ही. ही इज व्हेरी डिस्ट्रेस्ड. ती परिस्थिती, त्या परिस्थितीन तो आमकां देवाक लोक आसता. नास्तिक आसलो की त्या वेळार तो एक थोडे क्षणभर तो आस्तिक जाता. संकट बंदाग वेंकटरमणा म्हणतात कन्नडाने. कष्ट आयल त्यावेळी देवाक लोक जाता. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. कबीर सांगता दुःख आयल वे सगळ्यांक उगडास जाता. सो देवाक लोक असो केन्ना आमकां जाता, केन्ना आमी आर्त जाता. ती देवी गेल उपासन करतना देवी गेल आम्ही स्तोत्र म्हणता ती तांतूय अशीच आम्ही म्हणता ती शरणागत दीनार्थ परित्राण परायणे. शरणागत दीन आर्त. फर्स्ट यू बिकम आर्त, and when you become artha you become dina. Dina means helpless, and when you become dina what happens? Sharanagata. Sharanagata deenartha paritrana parayane अशी आम्ही देवी गेल्या स्तुती म्हणतात ती. सर्वस्य आरती हरे देवी नारायणी नमोस्तुते. देवी असं देव असं आमगेल आर्त
परिस्थितींत आमकां भायर काडटा. दिस इज द फर्स्ट स्टेज, आर्त भक्ती. कश्टांत न्हू, ते संकटांत न्हू हांव भायर आयलो. आतां भायर आयले नंतर फोंडांत म्हाका उबारला. फोंडांत म्हाका कोणकी उबारनो अथवा जमीन एरी नेलारी म्हाका बसकार आयिल्ले आसा. आतां हांव कल करता, तो फोंडांत आयल मनुष्य कल करता, खलेपणी एक जाय म्हूण मागणी घालता. हात पाय जरी ताका जखम जालेले आसल्यारी म्हाका डॉक्टरला आपण व्हरतवे म्हूण म्हणटा. अथवा एक नमुन्याचे माते घुवळे आसा, म्हाका म्हगेलें घर खंय म्हूण म्हाका स्वतंत्र वचूंक जायच ना, म्हाका घार पावयतवे म्हूण म्हणटा. अथवा भूक जालेले आसल्यारी म्हाका खलेपणी खावच्या दी, अथवा ताण जालेले आसल्यारी पिवच्या दी म्हूण म्हणटा. दिस इज अर्थार्थी. अर्थम अर्थयते इति अर्थार्थी. अशी देवा लागी मागणी घालूक आमकां पुण्य जाय. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणटा ज्ञानेश्वर. देवा लागी आमी मागणी घालका, अशी मागणी घालूक आमकां एक सद्बुद्धी आसका. जाल्यार आशिल्ल्यान व्हड मागणी खंयची? इन द गॉस्पेल ऑफ रामकृष्ण परमहंस म्हणटा ते, आणि अनेक प्रवचनांतू आशीर्वचनांतू श्री सत्यसाई बाबा म्हणटा ते, देवा लागी तुम्ही रोटी कपडा मकान मागून घेव नाका. ती देवागोत आसा, तुका गरज कसली आसा, तुका कसले जाय आणि कसले तुका दिल्ल्यारी तूं ताचो सदुपयोग करून तुका बरेपण जातले, आणि कसले तुका दिल्ल्यारी बर जायसना वायट जातले, हे देवागोत आसा. आमी देवा लागी तुम्ही कसली मागणी करका? तूच म्हाका जाय देवा, तुझे पायी सर्व सुख आहे. तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे. तूच जाय म्हाका आणि कसले नका. ही मागणी, दॅट इज परम अर्थ. आशिल्ल्यान व्हड, द मोस्ट सुप्रीम थिंग दॅट वी कॅन एस्पायर फॉर, अँड दॅट इज गॉड. दॅट इज अर्थार्थी. द थर्ड स्टेज इज जिज्ञासू. हांव आर्त जावन आशिल्लो, हांव फोंडां पडलेलो आशिल्लो, म्हाका उबारलो त्या देवाने. तदनंतर म्हाका कसलो जाय हांव निमगिले, ते देवान म्हाका दिले. कोण हो देव? तागेलें स्वरूप कशी, तागेलें स्वरूप कसलें आसा, तागेलें लक्षण कसलें, हे समजून घेवची एक जिज्ञासा म्हज्यान उत्पन्न जाता. ताण म्हाका हे दोन्ही उपकार केलेले आसा. आर्त आशिल्ल्याक उंचार हाडला, हांव निमगिलेलो म्हाका दिल्ले अर्थार्थी. नाव आय वॉन्ट टू नो हू इज गॉड, what is his swarupa, what is his lakshana, what are his features, what are his attributes. ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. आणि ब्रह्मसूत्र, पहिल सूत्र अथातो ब्रह्म जिज्ञासा. द फर्स्ट सूत्र इन ब्रह्मसूत्र इज व्हॉट? अथातो ब्रह्म जिज्ञासा. ही जिज्ञासा उत्पन्न जाता. जिज्ञासा उत्पन्न जाता वेळी हांव कल करका. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनो तत्वदर्शिनः. सद्गुरू लागी वच, तांकां पांय पड, तांगेली सेवा करी, तांकां प्रसन्न करून घे, आनी मागीर तूं कसलो निमूंक म्हण दिसता परिप्रश्न करी. दॅट इज श्रवणम. हे श्रवण केल्या पुरवे ना, ताजेर विचार करका, मनन करका. कळ्ळें म्हाका, कळ्ळी मे कळ्ळें, कळ्ळी जाल्यार म्हाका कळ्ळें म्हणून नाटक करची न्हय. कळ्ळी जाल्यार सत्संग कोणाक गोतस तांतल्याक बसून पुनः निमगून ते समजून घेवचें. समजून घेतले नंतर ते तत्वाक घट्टी धरचें. दिस इज निधिध्यासन. श्रवण, मनन आणि निधिध्यासन, तोची ध्यास. स्वप्न, जागृत स्वप्न सुषुप्ती तिन्नी तोची ध्यास आसा. आमकां जरी निद्दांत जाग कोरन कोणें निमगिले, तूं कोणा म्हळ्यार हांव राजगोपाल भट्टू, हांव अंधेरी 7 बंगला राबता. हे उत्तर हांव दिता. हे व्यावहारिक. इट इज ऑन ए मंडेन प्लेन. व्यावहारिक दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने वॉट एव्हरी वन ऑफ अस शुड से. हांव मात्र नाही, एव्हरी वन ऑफ यू. तुमकां जरी निद्दांत जाग कोरन सद्गुरू निमगिले, तूं कोण? हस्ता मलकान सांगिल म्हणके चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हांव चिदानंद रूप जावन आस, सच्चिदानंद स्वरूप जावन आस. हे केन्ना मज्जांतूं ही दृष्टी विकसित जाता. दॅट इज द अल्टिमेट स्टेज. आय हॅव बिकम ज्ञानी. हे 4 स्टेज आसा आचार्यांनी
ह्या 3 श्लोकांतून कशें निरूपण केलेलें आसा हांव तुमगेले मुखारी प्रस्तुत करूंक प्रयास करता. पयलो श्लोक हांगा तुमकां दिल्लो श्लोक मातशें मुखार जावना सुपर जाल्यार हांव आतां घेता ह्या 4 जे भक्तांगेली श्रेणी आसा ताका अनुरूप जावन हांव घेता आसा. पयलो श्लोक रोधस्तोय हृत श्रमेण पथिकः छायां तरो वृष्टितो भीतस्वस्य गृहं गृहस्थमतिथिः दीन प्रभुं धार्मिकं दीपं सन्तमसाकुलश्च शिखिनं शीतावृतस्त्वं तथा चेतः सर्वभयापहं व्रजसुखं शंभो पदांभोरुहं. हो पयलो श्लोक. आर्थता कंगाल जावचें म्हळ्यार कसलें ह्या श्लोकांतूं आचार्यांनी गोमटेंचे दृश्टांत दिवन 7 दृश्टांत दिवन वर्णन केलेलें आसा. पयलो दृश्टांत तोय हृतः रोधः रोध तोय हृतः. एक न्हंयतूं प्रवाहांतूं एक हुळण वता आसा. हुळण वता आसतना तोय हृतः तोय म्हळ्यार उदक हृतः हुळण वता आसता रोधः ते नदी तीर एक पंथा कशीपणी देवागेल्या अनुग्रहाने गुरूंगेल्या अनुग्रहाने कोणेपणी म्हाका ते तीर मेळ्ळे अशें केल्ले पुरो हो एकू विचार तागेल्या मनांत आसता आनी खंयचोय विचार ना. केवळ हो एकू विचारू बाकी पुरो विचार दे आर एक्सक्लुडेड. हाका अतद व्यावृत्ती म्हणटा ती संस्कृतांतूं. अतद अदर दॅन दॅट अपार्ट फ्रॉम दॅट ऑल थॉट्स आर एक्सक्लुडेड. एकच विचार तागेल्या मनांत आसता कोण हुळण वता आसा तीर म्हाका मेळ्ळ्यार पुरो म्हणून. दॅट इज आर्थता. कंगाल जावचें त्या वेळार ताका आनी कसलें आकर्शण मनांत येना. रोधः तोय हृतः पयलो दृश्टांत. श्रमेण पथिकः पथिकू द वेफॅरर द ट्रॅव्हलर. फुडल्या काळांतूं आधुनिक वाहन सौलभ्य नाशिल्ली. काशी यात्रा मग पिज्जान केलेलं असेल खंय चमकुनूची काशी यात्रा आनी तो वचगलेलो परत येता गॅरंटी ना. चमकून वचचें वाहन सौलभ्य ना. आता चमकून वता आसतना दण जाता श्रमेण श्रम जाता दण जाता का. त्या वेळार छायाम खंयचे एक रुखाची सावळी एक बॅनियन ट्री अश्वत्था रूख औदुंबर होडोडे जे रूख आसा ती खंयच्या सावळी दिवच्या जाता तसले एक रुखा सावळी मेळ्ळ्या पुरो म्हूण ताका दिसता. रोधस्तोय हृतः श्रमेण पथिकः छायाम. हे दुसरे दृष्टांत. तरो छायाम तरोह म्हळ्यार रुखाची सावळी. तिसरे दृष्टांत वृष्टितः भीतः स्वस्य गृहं. जोर पावस सुरू जाला धाराधारी पावस म्हणतात न्ही रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणतात इंग्लिशान. विजू गुडगुडू अशी भयंकर पावस आनी जंगलांत पास जावंका मागशे कालाचें आतांचे न्ही हे मागशे कालाक तुमी एक चित्र मुखार दवरून घेया ते मनांतून. अशी पावस येता आसा विजू गुडगुडी इत्यादी येता आसा त्या वेळार भयभीत जाल्लो तसलो तो व्यक्ती एक पंत आपणागेल घर मेळ्ळ्यार पुरो हे एक विचार तागेल्या मनांत आसता. भीतः स्वस्य गृहं वृष्टितः भीतः वृष्टी म्हळ्यार पावस भीतः भय पावसाने भय दिसून विजू गुडगुडू हे ऐकत आसा विजू काही आंगार पडत. भीतः स्वस्य गृहं आनी कोणालाय घर नाही आपणागेल घर मेळ्ळें पुरो म्हण एकू विचार तागेल्या मनांत आसता. तशीच दीपम आणि गृहस्थ मतिथिः गृहस्थ रोधस्तोजऋतः श्रमेण पथिकः छायां तरो वृष्टितः भीतः स्वस्य गृहं गृहस्थम अतिथिः. एक अतिथी म्हळ्यार जेवणा वेळ जाला भूक जाल्या खंयचे एक सद्गृहस्थान तागेले बागिल ओपन करून म्हाका यो भितर म्हण आमंत्रण दिवन म्हाका जेवणा बसकर येयला पुरो भूक जाल्या कोणे मगल आतिथ्य केल्यार पुरो म्हण दिसचें. भीतः स्वस्य गृहं गृहस्थम अतिथिः एक गृहस्थागेले विचारू त्या वेळार
भूक जाता त्या वेळार ते तागेले मनांत येता गृहस्थम अतिथी दीनः प्रभुम धार्मिकम एकलो दीन जाला गरीब आसा मसनमनाचे वांट गिंट येवन आर्त जाला तो त्या वेळार एक कोणें मुक्त हस्ताने दान करतलो दान शूर कोणें एकलो व्यक्ती मेळ्ळ्यार पुरो तातला वचून भिक्षान देही म्हूण कलेपणी हांव मागून घेता कलेपणी दान हांव तातल्यागी स्वीकार करता स्वीकार कोरयेद अशें तागेले विचार तो करता एक दान शूर आशिल्लो प्रभू ए मॅन इन ऑथॉरिटी ए मॅन इन पॉवर प्रभू म्हळ्यार दीन प्रभुम धार्मिकम आणि तो धार्मिक जावन आसका दीपम संत मसाकुलश्च जोर काळोख दिसना पावलां आमगेले मुखार पडता आसा ती नेलार पडता की फोंडां पडता दिसना तसले वेळार दीपम एक दिवो कोणें पूण एक दिवो एक उजवाड मेळ अशी केल्यार पुरो हे पुरो अर्थ त्याचे दृष्टांत माइंड यू हे पुरो हांव जे सांगता आसा दीज इलस्ट्रेट दॅट कंडिशन ऑफ हेल्पलेसनेस आर्थता आनी कसले नाका तो एकू विचारू दीपम दीव मेळ्ळ्यार पुरो दीपम संतमसाकुलश्च समतमस सम्यक तमस मस्त काळोख डेन्स डार्कनेस ताजेन आकुल जाला तो ताजेन तो मस्त इज डिस्ट्रेस्ड तशीची शिखिनम शीताव्रतः शीत आवृतः शियां दीस आंगार कसले ना शॉल गिले इत्यादी स्वेटर कसले ना शियाने गडगडता आसा शियां कलकल म्हणटात न्ही अशी केन्ना जाता एक व्यक्तीक त्या वेळार ताका कसले जाय म्हण दिसता शिखिनम उज्जो अग्नी खंय कोणें बॉनफायर लायिल्ले आसा आमी पळयता ती सोसायटी वॉचमॅन शियां दिसान तूं राती तांणी भायर बसका एक जळार पेट्टू खावंका आनी दुसरें म्हळ्यार शीं खाता आसा त्यावेळी तिंकल करता ती पाल्लो कसले कुड्डोवन तसले वस्तू वट्ट कोरून उज्ज लावन ताजे लागीं बसता ती तांगेले शीत शैत्य निवारण करून घेता ती तशी शीताव्रतः वन हू इज डिस्ट्रेस्ड by the shivering cold what does he seek he seeks fire शिखिनम शिखिन fire शिखिनम शीताव्रतस्त्वं तथा चेतः ओ माय माइंड शंकराचार्य आपणागेल चेतः आपणागेल मनाक संबोधन करता ती चेतः सर्व भयापहम सगळ भय निवारण करता तसले व्रज सुखम व्रज वच गो सुखम आराम वस शंभो पदांबोरुहम पदांबोरुह अंबोरुह म्हळ्यार कमल पद म्हळ्यार चरण चरण कमल शंभो गेल जे चरण कमल जे आसा ती थंय तूं वच आनी थंय तूं वच गेल्यार सर्व भयापहम तुगेल सगळ भय तुगेल निवारण जाता म्हण म्हणटा ते भय प्रत्येक जन्माक आयल जीवाक भय नव नमने भय असं म्हणून भर्तृहरी तागेल्या वैराग्य शतकांत म्हणता नव नमने भय आणि भय ना म्हळ्यार एकच सर्वं वस्तु भयान्वितम भुवी नृणाम वैराग्यमेवा भयम वैराग्य डिस्पॅशन कसले नाक म्हाका ही भूमिका ही स्थिती मनाची तान तू मात्र भय म्हणना बाकीचे पुरा भय आसा आणि त्या भर्तृहरीने ते पुरा निरूपण केल्या नव नमुन्याचे भय ते पुरा हांव तुमकां सांगू बयसना एकलो विद्वान असल्यार ताका भय दिसता खंय कोणाय वाद विवादान तूं म्हाका सोलसयतल की म्हाका डिफीट करतल की म्हण आमकां आतां शरीर आसा आमकां व्याधी कॅन्सर इत्यादी ताचे भय दिसता आमच्या कडेन एक अमूल्य वस्तू असल्यार मार्गार वतना कोणी पिक पॉकेट करता की चेन स्नॅचिंग करता की हे भय दिसता भ्रष्टाचाराने अनेक नमुन्याचे अधार्मिक प्रवृत्तीने पैस वट्ट केलेले असल्यार करप्शन त्या वेळार इन्कम टॅक्स रेड जायत की म्हण भय दिसता अशी प्रत्येक नमुने भय 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 दिसता दिस इज द सिंड्रोम ऑफ एवरी सोल that takes birth
प्रत्येक ताका भंय दिसता आनी हे भंय दिशिल्ले तवळकल करता ते डिप्रेशनाक वता ते सुसायड करूं भायर सरता ते आनी हे भयाचें निवारण आमकां जावंका देवीगेल स्तुतीन तूं सांगिल्लें म्हणके अथवा हांगा सांगिल्लें म्हणके एकच उपाय शंभो पदांबोरुहम शंभो गेल चरण कमल तातल्या तूं वच तो आधारू भंय दिसना. हांव केन्नाय म्हगेल्या उपन्यासांत एक दृश्टांत दिता आसता. काळखां कुडांतू आमी जरी आमगेले नाती अथवा नातू ताका आमी सांगलें ते काळखा कूड काळोख आसता वासरी म्हणून लेखया अथवा खंयचेय एक कूड तातूंत वचून एक अमूक एक वस्तू हाडी म्हणून सांगले रे तो नातू जावं नाती जावं सानी तिकल म्हणटा तूं येवंका न्ही जाल्यार हांव वचना म्हाका भंय दिसता. जरी अम्मा गेला हा तू पप्पा गेला हा तू धोरण जरी ती वता तिका कसलेंय भंय दिसना कल्याक अम्मा गेल हात आस पप्पा गेल हात आस. तशी आमी केन्ना when are we poised to commit suicide? When do we go into depression, hypochondria, melancholia, अनेक नमुन्याचे मानसिक रुग्णता केन्ना आमकां उत्पन्न जाता मानसिक असले नमुन्याचे एबेरेशन्स when we feel we have nobody कोणेय ना आमकां कोणेय ना अशी केन्ना आमकां मनांत येता त्या वेळार असले पुरा विचार येता ती जीव काण घेवचे. What does religion teaches? You are not alone. आमचे वाट आमगेल गुरु परंपरा आसा आमचे वाट आमगेल गुरु शक्ती आसा आमचे वाट देवा तूं आसा खंय वचगलता की तूं आसा. दिस इज फेथ. जेथे जातो तेथे तू माझा संगाती चाल विसी हाती धरोनिया. हे फेथ ही श्रद्धा आणि त्या श्रद्धेचे विकसित रूप विश्वास जरी आमच्यात आयला we need not bother about scholarship. We need not bother about panditya because the supreme attainment, the supreme upalabdhi amka melya. And what is that supreme upalabdhi attainment? That is Shraddha. Vivekananda Sahitya tumhe vatsati. Again and again, Swamiji stresses on the word faith, faith, faith. Shraddha. रामकृष्ण परमहंस सांगल गॉस्पेल वाचा तुम्ही परत 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 रामकृष्ण परमहंस थंयच येता ते श्रद्धा श्रद्धा असल्यार पुरो आनी कसलेय नाका फेथ. तुम्ही कनकदासागेल काणे आयकल्या हांव मस्तपण सांगून असो पुरो बट इट बेअर्स रिपिटिशन. कनकदास कुर्बानचो आजकालच्या भाशेंतून ताका आमी दलित म्हणून येता. कनकदास बाकीचे जे विद्यार्थी जे आसा ती व्यासराया गेले ते विद्यार्थ्यांक व्यासरायो एक एक केळे दिवन खंय कोणेय ना थंय वचून तुम्ही खावन येवंका आनी कोण वग्गी केळे खावन येता की कोणय नातिल कडे कोणय पळय नातिल कधी आसून तुमकां एक पारितोष दिता एक पुरस्कार दिता म्हणून सगळे हांगा थंय वचून आनी मादळ्या वचगले एकलो आनी आनीकलो खंयके वचगलो आनी खंयके वचगलो आनीकल्यान पांघरांक घेतले मात्यारी. कनकदास ते केळे घेवन तशीच येता खंय वापस. ಏನೋ ಕನಕ ನೀನು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ಲಿಲ್ವಲ್ಲ ಏ ಕನಕ ಕಲ್ಲ ತು ಕೇಳಿ ಖಾಯ್ ನೇಮ ಮಣ ವ್ಯಾಸರಾಯು ಕೆದ್ನ ನಿಮ್ಗೀತ ತವಳ ಕನಕ ಮಣತ ಕೈ ಏನು ಮಾಡುವುದು ಗುರುಗಳೇ ಎಲ್ಲಿ ಹೋದರೂ ಕೃಷ್ಣ ನನ್ನನ್ನೇ ನೋಡ್ತಾನೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸಿತ್ತು ನಾನು ಹೇಗೆ ತಿನ್ನುವುದು खंय वचगलता की कृष्ण म्हाकाच पळयता म्हण म्हाका दिसताले. दिस इज द अल्टिमेट उपलब्धी. This is the ultimate attainment in our life. Leave aside the Vedas and the Upanishads. Leave aside all this dry scholarship. ही श्रद्धा जरी आमकां आसा की हांव देवा वट्ट आसा देव मगल वट्ट आसा ताका सोड हांव ना म्हाका सोड तो ना आमी अनन्य जावन आसा ती आमी इनसेपरेबल जावन आसा ती कोणाक हांव मगल हे म्हण लेखता एकाय ती मगल पशी फुडें वचू फाव आसा ती एकाय हांव तांचे पशी फुडें वचू फाव आसा. कोण मगल वट्टू येता ह्या लोकांत मात्र न्हय परलोकांत मगल वट्टू 24/7 म्हण के आस म्हळा कोण तो भवानी शंकर देव तामी तागेले
पदांबोरुहम तागेले चरण कमल थंय तूं रज तूं वच आणि थंय तूं केन्ना वता there will be the extinction of all fear, all types of fear will vanish. This is the first shloku in which Acharya has illustrated अर्थता. ते संकट येईल त्यावेळी कशी ते संकटाक आन्सर जावन आशिल्ली वस्तू मात्र आपणा जाय म्हण दिसता तशी म्हाका देव मात्र जाय म्हण दिसचें. दिस इज आर्त भक्ती. सेकंड वन, हम सब पद्मवनम और दुसरं श्लोक हांतू अर्थार्थी आणि दुसरं हे जे स्टेज आसा ते अर्थार्थी स्टेज ह्या श्लोकांतू सांगिल्लें आसा. आणि हांगा चारय दृष्टांत जे आचार्यान दिल्या ती चारय दृष्टांत चारय पक्षांक गेले. चारय पक्षी, चारय दृष्टांत आणि चारय पक्षी. हंसः पद्मवनम समिच्छति यथा हे पहिल दृष्टांत. हंस पक्षी, ते हंस पक्षी आणि कसलेंय खायना खंय ताका खावंक म्हण दिसता ते उपाशीपुणी पडत ताका खावंक म्हण दिसता केवल कमल फुलाचे जे पान देंटू इत्यादी ते मात्र जाय म्हण तेमी वांछती म्हळ्यार ताची आकांक्षा ते हंसा गेली आकांक्षा इच्छा अभिलाषा कसले पद्मवनम ए पॉन्ड ऑफ लोटस फ्लावर्स थंय वचका एकची आकांक्षा ते हंसाक असता. दुसरं दृष्टांत चातक पक्षी. चातक पक्षी हाचे वर्णन काव्यांत सगळे कवी तांगेले काव्यांत हे पुरा दृष्टांत दिता. ती चातक पक्षीचे एक वैशिष्ट्य म्हळ्यार हांगा थंय आशिल्ले ते उदक ते पिना खंय. चातक पक्षी ते उदक पिता खंयचे केन्ना मोड न्हू पावस पडता आसा त्या वेळार ते आपणागेल चोंची उंचार कोरून ते पडता आशिल्ले थेंबे ते आपणागेल चोंचींतूं ते घेता. आनी खंयचेय उदक ताका नाका, त्या उदक मात्र जाय. नीलांबुदम, अंबुद म्हळ्यार मोड. नीलांबुद डार्क क्लाउड, रेन बेरिंग क्लाउड ताजी मात्र उदक ताका जाय. चातक पक्षी अर्थार्थी जावन आसा चातक पक्षी नीलांबुदांतून पडत असले उदकाचे. हंस पक्षी अर्थार्थी जावन आसा पद्मवनाचे. तिसरें कोकः कोकनद प्रियम. कोकन, कोक म्हळ्यार एक पक्षी. त्या पक्षी गेले वैशिष्ट्य म्हळ्यार सांज जाता आणि हळूहळू रात जाता म्हणटाना ती दार्ल पक्षी आणि बायल पक्षी विजोडी जातात. म्हळ्यार एक निसर्गाचे एक अद्भुत एक किमया म्हणीत. द मेल अँड द फिमेल गेट सेपरेटेड ॲज द डे ड्रॉस ऑन. काळोख जाता म्हणटना ती विंगड जातात आणि विंगड जाल्या नंतर तांकां एकच आकलस आसता केन्ना सूर्योदय जाता म्हूण. कोकनद प्रिय म्हळ्यार सूर्य. कोकः कोकनद प्रियम. कोक पक्षी कोकनद प्रिय म्हळ्यार सूर्योदय केन्ना जाता एकच अभिलाषा दवरून घेतिल्ली आसा. प्रतिदिनम अँड दिस इज अ डेली अफेअर फॉर दॅट कोक पक्षी. चंद्रम चकोर असता. चकोर म्हळ्यार पक्षी कश की कोक पक्षी इज अटॅच टू द सनराइज. चकोर पक्षी इज अटॅच टू द मून. केन्ना चंद्रोदय जाता म्हणून चकोर पक्षी निरीक्षण करता असं. तशी चेतो वांछती. आचार्य म्हणतात मगल मन मगल चेतः वांछती मामकम. मगल मन मामकम चेतः मगल मन वांछती. ओ पशुपते हे भवानी शंकरा मगल मन हे दिल्ल्या दृष्टांतांत कश की ते दृष्टांताक अनुरूप जावन आशिल्ली वस्तू जाय म्हण ते मागून घेता ती तशी मम चेतः मामकम चेतः वांछती. म्हाका आता जाय म्हण दिसता मगल मनाक कसले चिन्मार्ग्यम रग्यम विभो गौरीनाथ भवत पदाब्ज युगलम कैवल्य सौख्यप्रदम.
कैवल्य सौख्य प्रदम, कैवल्य सुख दितल तसलें प्रदम प्रकर्षेण ददाति इति प्रदम. प्रकर्षाने इन अबंडन्स कैवल्य सुख दितल तसलें. and what is that दितल तसलें? भवत तुगल पदाब्ज चरण कमल युगलम दोन्ही. तुगल हे दोन्ही चरण कमल जे असते ती कैवल्य सौख्य प्रदम, कैवल्य सुख दितल जावन असते. तांका हे गौरीनाथ, हे पार्वतीपते आणि विभो म्हण संबोधन केल्या. विभो म्हणून शब्द संस्कृतान दोन्ही अर्थ. एक सर्वव्यापी, ओमनी प्रेझेंट, सर्वव्यापी. दिस इज वन मीनिंग. Second meaning is V stands for vividhata, V stands for vichitrata, V stands for visheshata. अनेक मनाचे विविध विशेष विचित्र मनाचे नाम रूपांतून आमगल मुखारी नटन करता असं कोण? that Brahman, तो देव. He is Vibhu, one who appears before us in all these disguises. अनेक नाम रूपाचे पांघरण घाल घेऊन विविध विचित्र विशेष भू भवती, तो विभू. हे भवानी शंकरा, म्हाका कैवल्य सुख प्रद जावन आशिल्लें तसलें तुगेले पदाब्ज युगल दोन्ही चरण कमल म्हाका जाय. आतां हांगा एक शब्द आसा, प्लीज गिव अटेन्शन टू दॅट वर्ड. चिन्मार्ग मृग्यम, ए व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. चिन्मार्ग मृग्यम विभो. चिन्मार्ग मृग्यम म्हणल ह्या शब्दांतून आचार्य जिज्ञासा भक्तीची उल्लेख करतात. मेनी रीडर्स, मेनी स्कॉलर्स, मेनी कमेंटेटर्स, दे स्लर ओवर दिस इम्पॉर्टंट वर्ड चिन्मार्ग मृग्यम. ह्या शब्द जो आसा ह्या शब्दांतून हांव तावळ गीतेन सांगिल्लें ते तिसरी जी भक्ती आसा जिज्ञासा भक्ती, ताजे उल्लेख हे शब्दांत आसा. चिन्मार्ग मृग्यम. मृग्यम that which is searched, that which is sought after. खंयच्या आमी अन्वेषण करता ती, खंयचे आमी सोदता ती, तें. आनी तें खंय मेळटा, कशें मेळटा? चिन्मार्ग मृग्यम. चिन्मार्ग ज्ञान मार्ग, चित्त चैतन्य कॉन्शियसनेस, चिन्मार्ग ज्ञान मार्ग. पळय ती कितले गोमटाय आसा गीतांतून कृष्णान दिलेलें हे क्लासिफिकेशनांतून. फोंडां पडलेला तो भायर आयला. भायर येताची हें जाय तें जाय म्हण मागणी घाल्लें. देवान ताका अनुग्रह केलें. आतां तागेल्या मनांतून स्वयं स्फुरण जाता जिज्ञासा. कोण हो? म्हाका म्हगेल्या संकटांत हांव न्हू भायर काडलें, उबारलें. अनंत संसार समुद्र मध्ये मग्नम समभ्युद्धर वासुदेव. हे संकटांत हांव न्हू म्हाका भायर काडला ताणें. कोण तो? तितलें मात्र न्हय, संकटांत हांव भायर आयले नंतर हांवें म्हाका हें दी देवा, म्हाका तें दी म्हूण निमगिल्लें तेंवूय ताणें दिल्लें. कोण तो? तागेलें स्वरूप कसलें, कशें आसता हें विचार करचो. विचार, विवेक, द पाथ ऑफ एन्क्वायरी, the path of discrimination. This is चिन्मार्ग. चिन्मार्ग मृग्यम विभो. हंगा कल सांगल्या तुगल पदाब्ज युगल, तुगल हे दोन्ही चरण कमल कैवल्य सुख दितल तसलें म्हण हांगा सांगल्या. जाल्यार हे तुगल चरण कमल कैवल्य सुख दितल तसली म्हण म्हाका कळची कशी? How on earth am I to know that these 2 feet are so blessed, that these 2 feet are so potent, that they can confer on me, bestow on me the joy of, the bliss of liberation, Kaivalya Sukha. Maka kolchi kashi, unless I know who you are. तुगल गुण कसले, तुगल स्वरूप कसले, तू खंय आसा, कशें आसा, तुगल बद्दल कसलीय माहिती नातिलें म्हाका हें कशी कळचें? आनी ही माहिती मेळका म्हण आमी केन्ना प्रयत्न करता ती दॅट इज चिन्मार्ग, दॅट इज ज्ञान मार्ग. आनी हांव त्या वेळार सांगेल म्हणके आमी सद्गुरूंक लागीं वचका, आमी सत्संग करका, त्या वेळार आमकां चिन्मार्ग मृग्यम ज्ञान मार्गान आमकां कळटा की देव आनी ते देवाला अनुग्रहाने आशीर्वादाने कैवल्य सुख आमकां प्राप्त जाता. कैवल्य सुख, दिस इज अवर गोल.
What is meant by Kaivalya? Kevali Bhava. Alone. Kevala alone. The flight of the alone to the alone. Mantati. What is sadhana? Sadhana is the flight of the alone to the alone. Dev alone zavnasa. Atma alone zavnasa. So when I am established in this state of aloneness, that is Kaivalya. What do you mean by aloneness? Atta amgal hi ji samsarika paristhiti ji asa, when I am embodied in a body, janma ghetil nantara, what is my paristhiti? I have identified myself with magal deha, magal prana, magal indriya, magal mana, magal buddhi, hanch ಒಟ್ಟು ಹಾವ್ ತಾದಾತ್ಮ್ಯ ಹಾವ್ ಏಕೀಭೂತದಲ್ಲ ಸರ್ ತಂಚ್ ಒಟ್ಟು ಹಾವ್ ಏಕೀಭೂತದಲ್ಲ ಹೇ ಕದ್ನ ಹಾವ ನೇತಿ 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 ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ದಿಸ್, ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ದಿಸ್, ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ದಿಸ್, ಮನೋ ಬುದ್ಧಿ ಅಹಂಕಾರ ಚಿತ್ತಾನಿ ನಾಹಂ. आचार्य म्हणतात हे पुरा हाव नाही. अँड माइंड यू हांव केन्नाय मगल उपन्यास सांगता हे हाव नाही म्हणल्यार हर तू ही म्हाका नाका म्हण नाही. गायन गार म्हळ्यार हार्मोनियम नाही, तबल नाही, तंबूर नाही. त्याला हाचो अर्थ गायनगाराक हार्मोनियम नाका, तबल नाका आणि तंबूर नाका म्हण नाही. रवींद्रनाथ टॅगोर इज अ फेमस रायटर. त्याला तो म्हळ्यार ताका पेन्न नाही. देवान आमकां जे उपकरण दिल्लेले आसा ती आमकां जाय. हांव त्या वेळार सांगिल्लें म्हणके तूं दिल्लेली वस्तू तुकाच अर्पण करूं का, म्हाका जाय जाल्यार हांव म्हळ्यार तें न्हय. They are the instruments, they are the toolkit given to me by God out of his infinite compassion. हांव ताजे सदुपयोग करचे खातीर ही हांव न्हय म्हण हांव केन्ना I stand aside and apart as a sakshi, as a samvit, as a witness. That is Kevali Bhava. I stand aside and apart from this flow, from this incessant flow. हे जे चलता आसा विकार नामरूप प्रकृतींतून हांव तें पळयता आसा लायक आय एम ए वॉचर ऑन द हिल्स म्हणके आय स्टँड असाइड, आय स्टँड अपार्ट अँड आय एम विटनेसिंग, आय एम समवित, आय एम साक्षी. दॅट इज केवली भाव. हे केवली भाव कोण दिता? तुगेल चरण कमल दिता. ताजे खातीर हांव तुजे लागीं वचपा पडटा. हे तुगेल चरण कमल म्हाका दिता म्हण म्हाका ज्ञान कशें येता? चिन्मार्ग मृग्यम विभो. चिन्मार्ग ज्ञान मार्गाने हे मेळटा. आनी हे ज्ञान मार्गांतून आमकां दीक्षित करचे खातीरच, इनिशिएट करचे खातीरच आमकां सद्गुरू जाय. Why do we need a guru? Because the guru initiates us into this path, this चिन्मार्ग. हे चिन्मार्गांत गुरु आमकां इनिशिएट करता, whereby we come to know the true identity of myself and the true identity of God. The recovery of self. I recover myself. Who am I? हे म्हाका कळटा. हांव कोण म्हण म्हाका कळले शिवाय हांव देवागेल खरे अर्थ, खरे स्वरूप म्हाका कशी समजून घेवंका? This is a two-way process. I have to know myself in my essential nature. Thereby I am enabled to know who is God in his essential nature. And who initiates me into this knowledge, into this supreme jnana? The Guru Parampara. And that is why we need a Guru. That is why we need a Guru Parampara. And that is why we need a Matha. आता तीन जाल्ले. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु. हांव त्या वेळार सांगिल्लें म्हणके अर्थार्थींतून what अर्थ? We have to take the Parama Artha, the supreme entity to be desired for, and that is God. Roti kapda makan nahi. Roti kapda makan nahi. Mere to giridhara gopala dusara na koi. म्हण मीराबाई कशी म्हणता, अथवा पुरंदरदास म्हणता, हाडिदरे ಎನ್ನ ಒಡೆಯನ ಹಾಡುವೆ, ಬೇಡಿದರೆ ಎನ್ನ ಒಡೆಯನ ಬೇಡುವೆ. हांव पद म्हणच्यासवे देवा हांव तुगेलें नांव घेवन पद म्हणटा. मागच्या शिवाय हांव तुज लागी मागता आनी कोणा लागीं न्हय. दिस सॉर्ट ऑफ अर्थार्थी, परम अर्थ जावन आशिल्लो तसलो देव. दुसरें स्टेज जालें. ताजे नंतर आमकां वच म्हूण सांगलें खंय.
शिवा गेलं चरण कमलान तू कैवल्य सुख दितल तसल्या थंय वच म्हण कशी वची थंय चिन्मार्ग मृग्यम विभो चिन्मार्ग ज्ञान मार्ग ते ज्ञान मार्गान तू प्रवेश करी आणि ज्ञान मार्गान म्हाका प्रवेश जाय अशी कोण करता गुरु करता सत्संग करता आता I have traversed these 3 milestones. Now I come to the last milestone and that is jnani. Jignasa zalne आता ज्ञानी. How is that ज्ञानी? ताजे निरूपण आचार्य करता ते अंकोलम निज बीज संतते रयस्कांतोपलम सूचिका साध्वी नैज विभुम लता क्षितिरहम सिंधुसरिद्वल्लभम प्राप्नोतिह यथा तथा पशुपते पादारविन्दद्वयम् चेतो वृत्तिरूपेत्य तिष्ठति यदा सा भक्तिरित्युच्यते सा भक्तिः इति उच्यते. That is known as bhakti. What is known as bhakti? हंग दृष्टांत दिल्ले हंग 5 दृष्टांत दिलेले असते and each one दृष्टांत we have to ponder on each दृष्टांत ताजे एक स्वारस्य त्या दृष्टांतांतू. पहिल दृष्टांत अंकोलम निज बीज संतती ही. अंकोल म्हण एक रूख आस खंय. आता रूख फुडें आशिल्लें का तेमी ते अंकोला गांव तें नांव आयलें का अंकोल म्हणल्यार रूख. आता तो रूख खंय आसा कशें आसा आमगोत ना. अंकोल म्हणल्यार रूख. ह्या रुखाचें एक वैशिश्ट्य म्हळ्यार त्या रुखार केन्ना फळ जाता ते पिकता ते आनी पिकून फुटता ते त्या वेळार ताजे बिय नेलार पण आसलें त्या रुखाकच वचून खिचून बसतात खंय. म्हळ्यार आपणागेल उगम स्थान. वॉट इज माय सोर्स? दिस ट्री इज माय सोर्स. आय हॅव कम फ्रॉम दिस ट्री. फूल जाल्लें फळ जाल्लें मागीर बिय. द सोर्स the ugamasthana is the tree and the biya nalarpanatile ankolam nija bija santati nija apna gele bija santati apna gel santati the bija jansa the bija santati the progeny the seeds they come and stick, they get glued to the ankola tree itself. the rukka kayan kitun bastat kai em पहिल दृष्टांत. आम्ही तशी देवाक भगवान शंकर देवाक खिचून बसका. दिस इज द मेसेज, दिस इज द संदेश. अंकोलम निज बीज संतति. दुसरे दृष्टांत अयस्कांतोपलम सूचिका. द मॅग्नेटिक स्टोन, द मॅग्नेट. उपल म्हळ्यार फातर. अयस्कांत उपल द मॅग्नेटिक स्टोन जे आसा ताका एक सुव कशी खिचून बसता. आयर्न फायलिंग्स कशी खिचून बसता ती तशी मगल मन तुका खिचून बसका. आता दृष्टांतान तू एक गोमटाय पळय ती. तो रूख आपणाक खिचून बसले त्या बियो जे आसा ती ते बियांक फापून तो गुपडश करना. आपणाची जरी हालताची हे बियो तो गुपडती म्हण करना. हे बियो मदलाक आयल्यान ती म्हाका खिचून बसल्यान ती मदलागी आसो ती तांकां स्वीकार करता. ते बियांक शरणागती जाल्या आणि देव ते रूख ते बियांक स्वीकार करता. देव तशें आमकां स्वीकार करता. एक सुव एक मॅग्नेटाक खिचून बसली म्हणले की आपापीच ती सुव तो गुपणा. आपापीच ती आयर्न फायलिंग्स तो गुपणा ते अथवा तो मॅग्नेट तांकां लोकोवन दिना वतेरिकाक म्हणून. जरी आम्ही वचून त्या सुवताणी येता अथवा दोस आयर्न फायलिंग्स we may remove, we may separate, but on its own the magnet will not disown that needle, will not disown those iron filings, and God is like that. This is the second drishtanta. Third drishtanta sadhvi naija vibhum. Sadhvi pativrata स्त्री आपणागेल ब्राह्मण. आपणागेल ब्राह्मण मात्र एक मात्र आपणागेल सर्व सुदावनस म्हूण ती लेखता आणि तिका तो निग्लेक्ट करना डिसोन करना. अनेक धर्मांत अशें म्हण खंय की वचकला अथवा कसली जाल्लें आनी 3 पंथ एक शब्द उच्चार केला आनी तिका वारेर सोडून दिल्लें. अशें आमगेल्या धर्मांत न्हय.
एक पत्नी व्रत राम कशी, एक पत्नी व्रत साध्वी नैज विभुम, साध्वी पतिव्रता स्त्री, नैज आपणागल विभुम मास्टर आपणागल बामणू पती ताका कशी अनन्य जावन ती संयुक्त जावन आस तशी साध्वी नैज विभुम लता क्षितिरुहम, क्षितिरुह म्हळ रूक, क्षिती म्हळ भूंय, भूंयेतूं रोहती, भूंयेतूं उपजता आणि वाडता त्यामुळे ती एक रुखाक क्षितिरुह म्हणतात. ती क्षिती म्हळ भूंय, रुह रोहती, लता म्हळ क्रीपर, एक वाल कशकी एक रुखाक आलिंगन दिवन त्या रुखाकची वेष्टान घेवन ती वाली आस आणि एक वाली केन्ना आपणा चेरी येवन आपणाक आलिंगन दितस खिचून बशिल्लेस तो रूख आपण जावन त्या वालीक उड्डयना, विंगड चोयना, वतरिकाक म्हण स्वीकार करता कशकी तशी. दिस इज द मेसेज. आणि तशीची लास्ट साध्वी नैज विभुम लता क्षितिरुहम सिंधु सरित वल्लभम, सिंधु न्हय, सरित वल्लभ म्हळ समुद्र, वल्लभ मास्टर, सरित ऑल स्ट्रीम्स, सकड स्ट्रीम्स सकड हॉळ जे खंयचे आसता प्रवाह, ते प्रवाहाचे मास्टर हू इज द लॉर्ड समुद्र ओशन. सिंधु न्हय, सिंधु सरित वल्लभम कशकी न्हय समुद्रात वचून लीन जाता. आणि एक पंथा गंगा लीन जाली, यमुना लीन जाली, ब्रह्मपुत्रा लीन जाली. लीन जाल्या नंतर कॅन यू सेपरेट गंगा, कॅन यू सेपरेट यमुना, कॅन यू सेपरेट ब्रह्मपुत्रा? म्हाका ह्या समुद्रांत जावन गंगे उदक कांडी म्हळ्यार जातोय ना. सायुज्य हॅज हॅपन्ड. The waters of Ganga, the waters of Yamuna, the waters of Brahmaputra have merged in such a way, intermingled in such a way with the ocean, you can't separate. तांकां विंगड सोंचे जायना. तशी देवा लागीं आमी केन्ना एकीभूत जावंका, आनी केन्ना आमी एकीभूत जाता ती देव आमकां विंगड सोयना. देव आमकां वतरिकाक म्हण अनन्यास चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. अनन्य जावन आनी कोणेय न्हय, तू मात्र आधारू, तू मात्र आधारू. आमी आमगेले शिवपुजनेंतू केन्ना आमी मंत्रपुष्प अर्पण करता ती त्या वेळा आमी म्हणटा ती निराधार निराश्रय पुष्पांजलिम ग्रहाणेश सोमेश्वर नमोस्तुते. निराधार तुक आधार ना, तुक आश्रय ना, तूच आधार जावन आस, तूच आश्रय जावन आस. पुष्पांजलिम ग्रहाणेश, हे ईश्वर हे पुष्पांजली हांव अर्पण करतस, ग्रहाण सोमेश्वर नमोस्तुते. देवा लागीं आमी एक पंथा आमी वचकल्यार न्हय, देव आमकां कशकी अंकोला तो रूख ते बियांक विंगड सोयना, कशकी अयस्कांत आपणा खिचून बशील सुवेक काण उड्डयना, कशकी पतिव्रताक तिगला एक पत्नी व्रत जावन आशिल्लो बामणो डिजोन करना, अथवा एक रूख कशकी वाल्लीक विंगड सोयना, अथवा कशी समुद्र आपणांत सायुज्य प्राप्त करून घेतले असल्यार न्हंयांक विंगड सोयना, तशी देवा लाग आमी एक पंथ केल्यार पुरो योगक्षेमम वहाम्यहम. तुगेले योगक्षेम हांव पळोवन घेता म्हूण आश्वासन देव दिता. अनन्य जावन आमी तातल्याक वचका. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. बेजार करू नाका, डोंट बी डिसहार्टन्ड, मा शुच, बेजार करू नाका. अहम हांव त्वा तुका. रामा लागीं केन्ना विभीषण येता खंय, विभीषण रावणागेल दोस्त फ्रेंड, रावणागेल भाव, तो केन्ना रामाक येवन मेळटा आनी शरणागत जाता, त्या वेळेस सुग्रीव हनुमंतू पुरा चेतावणी दितात खंय रामाक, पळय रावणागेल भाव तूं विसर नाका. हो खंयच्या उद्देशान हांगा आयला गोतना, तागेल उद्देश दुरुद्देश जावन आसूं फाव आसा. तो एकलो गुप्तचर, ही मे बी अ स्पाय,
त्यामुळे तू ताका लागी करून घेऊ नका म्हण केन्ना सुग्रीव हनुमंतू सगळं केन्ना एडवाइस दिता ती त्यावेळेला राम सांगता खंय and this is a very famous shloka in Ramayana. Sakradeva prapannaya tavasmiti cha yachate abhayam sarvabhutebhyo dadami etat vratam mama. Sakradeva ekka panta only once, not often, not frequently. Ekka panta dava kona yevno dava ham tu gala tu magalo कोण म्हणता ताका अभय दिता सावा आणि हे अभय दिवचे सगळ्यांक अशी कोण येता ती हे अभय दिवचे हे मगल व्रत जावन आसा हे मगल व्रत दिस इज माय व्रत प्राण जाय पण वचन न जाय म्हणतात नाही प्राण वचत त्याला हा मगल वचन सोण दिना दिस इज गॉड हंग हे ज्ञानी भक्त हंग आधार जावन कशकी आसा दृष्टांतांतून ते आधार दिलेले आसा तशी तू मगल आधार जावन आसा म्हण तुकाची हांव समर्पित जाता तावळ हांव सुरवेक सांगिल्लें म्हणके हेड हार्ट आनी हँड देवान आमकां दिल्ली ही देणगी देवाकच अर्पण करचें दिस इज भक्ती आजी समाराधना केशवाश्रम स्वाम्यांक गेली काल समाराधना कृष्णाश्रम स्वाम्यांक गेली आशिल्ली असले हे दिव्य भव्य आमगेल गुरु परंपरे गेल्या अनुग्रहाने आशीर्वादाने भगवान शंकर देवा गेल्या अनुग्रहाने आशीर्वादाने आणि तशीची आमगेल सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांगेल अनुग्रह आशीर्वाद हाजेने आमच्यांतूय ही भक्ती चार्यन मने भक्ती जी असता ती चार्यन मने भक्तींत आमी खंयची स्टेजांत आसता ती ते आमकां गोतू आमच्यांतू ती उच्चतम जी भक्ती आसा ज्ञानी भक्ती ती आमकां प्राप्त जावं ह्या जन्मान न्हय जाल्यार मुखावेल जन्मांत प्राप्त जावं म्हूण शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करून ही मगल श्रद्धांजली भावांजली कृष्णाश्रम स्वामी आनी तशीची केशवाश्रम स्वामी तांगेल चरण कमलांतू अर्पण करता धन्यवाद जय शंकर सभा समाप्ति प्रार्थना ओम नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ओम शान्ति शान्ति शान्तिः। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। धन्यवाद।